नमस्कार मित्रांनो, मुंबईचं बिनजोडचं मैदान आता खूप मला आवडायला लागले. एवढं मैदान समजत नव्हतं, परंतु आता समजायला लागले ते मैदान कशा पद्धतीनं असतं, कशी शर्यत त्या ठिकाणी होते आणि सगळ्या महाराष्ट्राची आत्ता सगळ्या महाराष्ट्राची एक लाडकी जोडी मेहरबान आणि खोटचा सर्जा ही जोडी एकत्र आली आणि संबंध महाराष्ट्राने काल बघितले कशा पद्धतीनं ही गाडी पळाली आणि ही जोडी खरंच फुटाय नाही पाहिजे. प्रत्येक मैदानामध्ये ही जोडी पळायला पाहिजे. मेहरबान आणि घोटचा सर्जा काय जोडी पळते होय. बघितलं, बघितलं काल बघितलं, बघितलं काल. परंतु ही जोडी पळते हे सगळ्या महाराष्ट्राला आनंद झाला, खूप झाला आनंद. परंतु या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये आता बिनजोडमध्ये चालू सीझनची म्हणतोय मी, चालू सीझनची एक जोडी आहे. भुंगा आणि सैराट या जोडीनं तांडव केलेलं आहे पूर्णपणे मुंबईच्या बिनजोड शर्यत क्षेत्रामध्ये. आता चालू सीझनमध्ये एखादी 2 शर्यत पराभूत झाले असतील, परंतु शर्यत दोघे हरत नाहीत बरं का. एवढ्या स्पीडनं पळतायत दोघेजणं. काय गाडी पळते, गाडी काय पळते. कुठलीही खांदी असू द्या, उजव्या, डावे, सावी कुठलीही खांदी असू द्या, दोन्हीही नंदी अशा प्रकारे पळतायत, अशा पद्धतीनं पळतायत. संबंध महाराष्ट्र बघतोय. खरंच आपण सुद्धा फॅन झालोय भुंगाचं. कारण की भुंगा सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. काय काय आत्ता बिनजोडचा बेताज बादशाह म्हटलं तरी काय नाही चालू सीझनमधला. आणि काल खूप चांगलं वाटलं बिनजोडचा बादशाह या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये कुमार रणवीर राहुलभाई पाटील आडवलीकर यांचं काळीज मथुर 1001 आणि भुंगा मिलिंद शेठ पाटील यांचा काळी एकत्र आले. खूप खूप छान वाटलं. अशीच आपल्याला शर्यत या मुंबईमध्ये एक अशीच बघायला आवडेल. मुंबईच्या शर्यती एवढं माहीत नव्हत्या. नंदीसुद्धा एवढे माहीत नव्हते, पण तो हळू समजायला लागले आहेत. कारण की आपण बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये काम करतोय म्हटल्यानंतर आपल्याला माहिती पाहिजे कोणते नंदी आहेत, कशा पद्धतीनं पळतात आणि खरंच काय जरी काय माझ्याकडून काय चुकीसुद्धा होत असतील त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. परंतु या गाडीला रोखणं अत्यंत कठीण होईल आणि परंतु एक सांगायचं म्हणजे काल तुम्ही बघितलं या बैलगाडा शर्यत क्षेत्रामधील खूप मोठं नाव नाना प्रधान यांनी काल सांगितले. काल एक त्यांना प्रश्न विचारला, की घोटचा सर्जाची वायदी तुम्ही घेता की काय? त्यांनी सांगितलं, ज्यावेळेस घोटच्या सर्जाची वायदी घेतोय असं जरी समजलं ना किंवा प्रूफ जरी असेल ना, तरी त्याच ठिकाणी सर्जा आम्ही मैदानामध्ये सोडून देईन. म्हणजे आमचा मालकी हक्क सोडून देईन. म्हणजे बघा किती कॉन्फिडन्स, किती एक एवढं नंदीवरती प्रेम. खूप खूप छान वाटलं. खूप छान विचार होते त्यांचे. नाना प्रधान आणि त्यांचे सहकारी, त्यांची टीम. खूप खूप छान वाटतंय. घोटचा सर्जा या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये आत्ता एक 3 फेऱ्याच्या मैदानामधील मुंबईच्या बिनजोडच्या फेऱ्यामध्ये एक टॉपचा नंदी आहे. रॉकेटगत पळतो आणि अशीच बाकीचे सुद्धा गरिबांचे सुद्धा नंदी उजेडामध्ये यावं असं मला सुद्धा वाटतंय. परंतु मेन विषयावरती येतोय मी. मेहरबान आणि आपला रॉकेट घोटचा सर्जा ही जोडी आणि सैराट आणि भुंगा ही जोडी सामना बघायला खूप आवडणार आहे. सगळ्यात मोठ्या आणि चुरशीचा सामना होईल, लवकरच होईल. सांगितले मालकांनी सुद्धा. बघायला मिळेल प्रेक्षकांना. एक आतुरता आहे. मला सुद्धा खूप आतुरता आहे या जोडीची. कारण की तुम्हाला माहिती आहे भुंगा आणि सैराट यांना रोखणं कठीण आहे. परंतु या जोडीला जर रोखायचं असेल तर मी तुम्हाला सांगितलं होतं की मला असं वाटतं की या जोड्या पळाल्या तर तर ती गाडी रोखू शकतील. आता तुम्हाला माहीत आहे, आता सगळे म्हणतील की भुंगा आणि सायराटला हरवण्यासाठी हा व्हिडिओ बनवतोय. तसं नाही आहे काय. एक या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये सगळे नंदी पळतायत, परंतु एक ही गाडी सतत जिंकते. गाडीचं कौतुकसुद्धा करतोय मी. परंतु असं मनामध्ये कुठेतरी वाटतं की याला ही गाडी कोण हरवू शकतं? कोण हरवेल का नाही या गाडीला? परंतु मेहरबान आणि घोटचा सर्जा ही गाडी टक्कर देऊ शकतो. मी असं म्हणू शकत नाही हरवू शकेल. एवढी सोपी गोष्ट नाही आहे बरं का. परंतु बघूया आपण एक अंदाज लावू शकतो, अंदाज लावू शकतो फक्त. सांगू शकत नाही. काही होऊ शकतं. मेहरबान मेहरबान आहे. घोटचा सर्जा आहे. हे दोघंसुद्धा चांगल्याच पळत्यात पद्धतीनं आणि भुंगा भुंगा आहे आणि सैराट आहे. काय कौतुक दोन्हीही जोडींचं करतोय आणि दोन्हीही जोडी लवकरच शर्यत
बघायला आतुरता या दोघांची शर्यत कधी होते. खूप खूप मला एक्साइटमेंट झाली या. आता सगळे म्हणतील माईक कुठे गेला? माईकचा थोडासा तांत्रिक बिघाड झालाय त्याच्यामुळे आता माईकचं थोडंसं बघूया. हाय बघूया. काहीतरी करूया. आवाज कमी जास्त येईल त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त आहे. धन्यवाद.